याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतूक वाटे झालिया बेचांचे, नाम मंगळाचे तिन्ही गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, तुका मने मुक्ती परनिली नोवरी, तुका मने मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, 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 दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरुण पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजी पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, ही वाट गुमठी वैकुंठासी जाता, रामकृष्णी कथा दिंडी ध्वजा, शुक्लां ब्रह्म विचार सार परमां मध्यं जगत व्यापिनीं, विना पुस्तकधारिणीं अभयदां जण्डान्धाकारपहां, हस्ते स्फाटिकमालिकं वददतिं पद्मासने संस्थितां, वन्दे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदानमशारदी,
जयांचे केली या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावावीरो तुकाराम तुकाराम नाम घेता कापियोम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धाबा तृष्णेची या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा हे पायावरिया वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा कृष्णेची या विठ्ठल याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळ या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये व्यापून उरलेला भगवान पांडुरंग परमात्मा या जगताच्या अनुषंगानं सज्जन हो या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या हातामध्ये आहे या जगतीच्या उत्पन्नाचं कारण तो आहे या जगतातल्या स्थिरतेचं कारण तोच आहे आणि या जगताच्या लयाचं सुद्धा कारण तेच आहे अनेक पुराव्यांते सिद्ध होतं काय जेणे हे विश्वनिर्मी येले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते उद्धरिले या जगाची निर्मिती करणारा देव आहे या जगतामध्ये जी स्थिरता आहे ना सगळ्यांना हा विषय ज्ञात आहे देखवी ऐकवी एक नारायण चाले हे शरीर कोणाची या सत्ते वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे या सगळ्या पुराव्यांती सिद्ध होतं की या जगताच्या उत्पत्तीचं कारण तो देव आहे या जगताच्या स्थिरतेचं कारण सुद्धा तोच देव आहे आणि या जगताच्या लयाचं कारण सुद्धा तो भगवान पांडुरंग परमात्मा आहे म्हणून या जगताची उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या हातामध्ये आहे असा रुक्मिणी प्राणसंजीवन प्राणसखा कृपाळू भगवान पांडुरंग परमात्मा आणि तो भगवंत आहे त्या भगवंताच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टीत याचं अप्रोक्षत्वानं ज्ञान करून देणारी सकल संत मंडळी त्यामध्ये विशेषतः साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्ववंद्य ज्ञानोबा आहे ज्ञानेश प्रिय तुकोबा आहे वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे ज्ञानोबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा कलश म्हणजे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू आणि छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अद्वैतपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता निवडला आहे विठ्ठल सुरुवातीला वक्त्याचं कर्तव्य असतं की परिचय करून द्यावा
तसं तर इथं बसलेल्या प्रत्येक श्रोत्याला किंवा प्रत्येक रसिकाला या गोष्टीचं ज्ञान आहेच, परंतु विठ्ठल ज्या निमित्तानं आपण इथे एकत्रित आलेलो आहोत ते कैलासवासी वामनरावजी वेणुनाथजी शिंदे, बरोबर आहे ना, यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांचे चिरंजीव भारत, अंगद आणि बिभीषण या तिन्ही चिरंजीवांनी मिळून, बरोबर आहे ना, काही चुकत असेल तर सांगा, या तिन्ही चिरंजीवांनी मिळून आणि शिंदे परिवारानं मिळून आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा प्रथम वर्ष श्राद्धाचा अर्थात प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मागच्या वर्षी वामनराव यांचं देहावसन झालं आणि नियमानुसार, वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार किंवा आपल्या पवित्र अशा हिंदू धर्माच्या नियमानुसार जे आदर्श सुपुत्र आहेत त्या सुपुत्राने आपल्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त झालं पाहिजे. हे आपल्यावरचं महत्त्वाचं ऋण आहे, महत्त्वाचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याप्रती जाण ठेवून या शिंदे परिवारानं वामनजींचा वर्ष श्राद्धाचा म्हणजे प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम कीर्तनाच्या माध्यमातून आणि अन्नदानाच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे. विठ्ठला त्यानुसार वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा आहे आणि मला वाटतं मागच्या काही दिवसापूर्वी माझा मित्र प्रशांत रुईकर यांच्याकडून आनंददादांनी कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि त्यांना कुठून तरी वाटलं या पोराला बोलवलं पाहिजे म्हणून मला तुमच्यासमोर आणून उभं केलंय. बरीच मंडळी इथं मला फार परिचित आहेत, ज्यांचा लहानपणापासून मी जबरा फॅन आहे आत्ताच्या भाषेमध्ये, ज्यांचं गायन ऐकल्याच्या नंतर म्हणजे खरं तर गुरुजींनी मला हळूच खुणवलं बस झालं का म्हणून, पण गुरुजी हल्ली गायक मंडळी असं विचारत नाहीत. बरं, मोठे माणसं तेव्हाच मोठे असतात जेव्हा त्यांचा मोठेपणा अशा कृतीतून सिद्ध होत असतो आणि सुंदर गोड अशी चाल गुरुजींनी म्हटली. पाठीमागे आमचे दिलीपांना इकडे आपल्या गावचं भूषण असणार आहे आणि या परिसरामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये गुरुजींसोबत आणि या सगळ्या मंडळींसोबत अनादी अनंत काळापासून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारी आपली जी मंडळी आहेत त्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमचे हनुमंतदादा आपल्या गावाच्या निमित्तानं इथं वारकरी संप्रदायाचं प्रबोधन करण्याचं आणि वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचं काम करतायत. ही सर्व गुरुजन भजनी मंडळी आमचे दिंडी चालक मालक पोहरेगावचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्मोनियम वादक आमचे मृदंगाचार्य बाबा, म्हणजे मृदंगाचार्य बाबांकडे पाहिल्याच्या नंतर हल्लीच्या काळामध्ये कला किती याच्यापेक्षा ती दाखवता किती येते याच्यावर लोकांचा भर आहे, पण या काळामध्ये ही साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही इत्यंभूत मन ज्या संप्रदायाला लागू होते असे मृदंगाचार्य महामुनी, अशी साऊंड सिस्टीम आणि वर्ष श्राद्धाचं कीर्तन. त्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग घेतलेला आहे. अभंग सगळ्यांच्या पाठांतरातला आहे, अभंग सगळ्यांना माहीत असलेला आहे, जवळजवळ इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या पाठांतराचा अभंग आहे. बाबा पाठ नसला तरी कानपाठ तरी आहेच बघा तुम्ही, आणि हा अभंग प्रत्येक ठिकाणी वापरला जातो. आजच्याच दिवशी नाही, एखादं खुरपायचं काम जरी झालं ना आणि ते जर गोड झालं ना तरी लोक म्हणतात याजसाठी केला होता ढास. मग हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाच्या निमित्तानं हा अभंग सर्वत्र महाराज मंडळी घेत असतात म्हणून मी पण घेतलाय, पण याचा अर्थ असा नाही बरं का, मन लावून आहे का, हा अभंग जरी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनासाठी घेतला असला तरी हा अभंग वर्ष श्राद्धाचा नाही हे अगोदर क्लिअर करतो, बरोबर आहे का नाही. हा अभंग वर्ष श्राद्धाचा नाही, हा अभंग गोड जेवणाचा नाही, हा अभंग तिरवीचा नाही. ही तुकोबरायांनी माझ्यासारख्या महाराज लोकांची केलेली सोय आहे. नीट आहे का बरं का, महाराज लोकांची केलेली सोय म्हणजे काय, आजचा दिवस, दिवसाची प्रसंगता आणि अभंगाचे शब्द या दोघांचं साधर्म्य एक असल्यामुळे हा अभंग सेवेकरिता निवडलाय. नाहीतर हा अभंग श्राद्धाचा आहे का बाबा, बिलकुल नाही. अद्वैत पर प्रकरणातला अभंग आहे, मुळामध्ये श्राद्धाचा, तेरवीचा आणि या अभंगाचा किंतु परंतु कसलाही संबंध नाही. तुकोबरायांनी जी भूमिका मांडली त्यानुसार फक्त प्रसंगानुरूप अभंग घेतले पाहिजेत. काही काही गोष्टी फार मजेशीर घडतात गुरुजी. मागच्या वर्षी 15 जानेवारीला माझं कीर्तन होतं. 15 जानेवारीला भगवानगडाच्या पायथ्याला एका गावामध्ये माझं कीर्तन होतं आणि मी तिकडे कीर्तनाला गेलो. दरवर्षी 14 जानेवारीला एक सण असतो. कोणता सण असतो माय मावल्यांना माहिती आहे, मकर संक्रांतीचा सण असतो. मागच्या वर्षी 15 जानेवारीला होता आणि मी त्या गावात गेल्याबरोबर एक ज्येष्ठ म्हातारं मला भेटलं आणि ते मला म्हणलं, महाराज सक्रातीचा अभंग घ्या बरं. संक्रांत नाही, सक्रातीचा अभंग घ्या बरं. बरं, गाथेमध्ये सक्रात नावाचं प्रकरणच नाही ना. माझ्या मनामध्ये प्रश्न, मला अभंग पाठ नाही. मी म्हणलं आता तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हा काय अभंग बाबा, अभंग नाही हा. मी म्हणलं बाबा माझ्या पाठातला नाही, मी सांगतो म्हणले घ्या. म्हणलं सांगा. त्यांनी मला अभंग सांगितला, देव तिळी आला गोडे गोड जीव झाला, आणि मी अभंग काढला. सार्थ गाथा हातामध्ये घेतली आणि त्या अभंगाचा भावार्थ वाचत असताना किंवा त्या अभंगाचा अर्थ शोधत असताना माझ्या असं लक्षात आलं की हा अभंग संक्रांतीचा नाही, संक्रांतीचं रूपक तुकोबरायांनी अभंगात वापरलं. एक
गुढीपाडव्याला कीर्तन असलं की हमखास महाराज मंडळी अभंग घेतात. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. आता पंढरपूरला नेली जाणारी गुढी आणि दारामध्ये उभी राहणारी गुढी, दोघांचं काहीतरी साधर्म्य आहे का, काहीतरी संबंध आहे का? फक्त गुढी या एका शब्दामुळे समाजाला गोडी लागाव म्हणून अभंग घेतला जातो. विठ्ठल पंढरपूरला घेऊन जाणारी गुढी म्हणजे पताका वारकरी संप्रदायाची, ती वारीची नित्यनेमाची वारीची, बरोबर आहे. आणि गुढीपाडव्याचा सण हा नववर्षाचं आगमन म्हणून आपण साजरा करतो. मग त्याचा काही संबंध नाही. तसं आजचा जो अभंग आहे, या अभंगाचा आणि आजच्या दिवसाचा जरी काही संबंध नसला तरी फक्त प्रसंग अवधान, त्या प्रसंगाला साजेसा अभंग कीर्तनकारांनी घ्यावा म्हणून मुद्दा म्हणून अभंग घेतलाय. अभंगातली 2 शब्द अत्यंत महत्वाचे आहेत. पहिला शब्द आहे अट्टहास आणि दुसरा शब्द आहे शेवट. शेवटच्या दिवसाचा अट्टहास या अभंगामध्ये तुकोबराय यांनी मांडलाय. मुळामध्ये प्रश्न असा पडतो, या अभंगाचं दुसरं वेगळेपण असं आहे गुरुजी, या अभंगामध्ये तुकोबराय यांनी 2 काळ वापरलेत. पहिल्या चरणामध्ये आणि तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय यांनी वर्तमान काळ वापरलेला आहे. दुसऱ्या चरणामध्ये आणि चौथ्या चरणामध्ये तुकोबराय यांनी भूतकाळ वापरलेला आहे. मन लावून जर अभंग वाचला ना आपण, तर याजसाठी केला होता. होता म्हणजे आम्ही अगोदर अट्टहास केला होता, आम्ही अट्टहास केला भूतकाळ, भूतकाळामध्ये आम्ही अट्टहास केला आणि झालं काय? शेवटीचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा, कृष्णेची कवतूक वाटे झालिया. झालिया म्हणजे पुन्हा भूतकाळ, भूतकाळाचा आलेख. आम्हाला भूतकाळामध्ये झालेलं केलेलं जे कर्म आहे ना, त्याचं कौतुक वाटते. नाम मंगळाचे तेने गुणे. आता याचाही अर्थ वेगळा आहे बरं का. तेने गुणे आणि तिन्ही गुणे असे 2 अर्थ आहेत. ते ने गुणे म्हणजे ते जे आहे त्याची गुण मांडणं, आणि तिन्ही म्हणजे सत्व रज तम, या तिन्ही गुणयुक्त नाम, ते नाम मंगळ आहे असा एक त्याचा अर्थ होतो. आणि शेवटच्या चरणामध्ये आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता हा शब्द वर्तमानवाचक शब्द आहे आणि होता हा भूतकाळवाचक शब्द आहे. काळाचा महिमा आपण पुढे पाहू. म्हणून 4 चरणाचा अद्वैत पर प्रकरणातला अभंग आहे. मग आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो, महाराज वर्ष श्राद्धाचा आणि या अभंगाचा जर तुम्ही संबंध नाही असं सांगता, तर मग हा अभंग तुम्ही घेतला कस काय? एवढी डेअरिंग कस काय सांगून सुद्धा? मी जे बोललो ना, दिवसाची प्रसंगता आणि शब्दाचं साधर्म्य एक असल्यामुळे अभंग घेतलाय. काय साधर्म्यता एक आहे? आजचा जो दिवस आहे वर्ष श्राद्धाचा दिवस आहे आणि शास्त्रानुसार संप्रदायानुसार इहलोकाची यात्रा संपल्याच्या नंतर, देह त्यागल्याच्या नंतर या जीवाचा प्रवास सुरू होतो. गरुड पुराणामध्ये त्याचं वर्णन आलं. माझ्याकडे वेळ नाही, मला धावत्या वेगात बोलायचं आहे. हा जीव सोडल्याच्या नंतर या आत्म्याचा प्रवास सुरू होतो. तो तब्बल 1 वर्षाचा प्रवास असतो. या 1 वर्षाच्या प्रवासामध्ये 12 थांबे शास्त्रकारांनी सांगितले. हे 12 थांबे काय? तर दर महिन्याला आपण जे मासिक घालतो का नाही, ते मासिक म्हणजे 12 थांबे. बऱ्याच भागामध्ये म्हणजे पुणे आळंदी या भागामध्ये गुरुजी 3रं मासिक साजरं केलं जातं बरं का, भजन कीर्तन करून. 6वं मासिक साजरं केलं जातं भजन कीर्तन करून. 9वं मासिकही साजरं केलं जातं आणि 12वं मासिक म्हणजे आजचा दिवस, वर्ष श्राद्धाचा दिवस आनंदात साजरा केला जातो. काही मुलं 3ऱ्या महिन्यामध्ये भजन कीर्तन करतात, 6व्या महिन्यामध्ये भजन कीर्तन करतात, 9व्या महिन्यामध्ये भजन कीर्तन करतात. याच्यापेक्षा काहीच नाही जमलं ना, तर 12व्या महिन्यामध्ये आजच्या दिवशी वर्ष श्राद्धाच्या दिवशी भजन कीर्तन करून आपल्या वडिलांच्या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात. आणि वर्तमानामध्ये काही दलिंदर अवलादी अशा आहेत, याच्यापैकी काहीच करत नाहीत. विठ्ठल त्याच्यावर आपण पुढे बोलूच. मग आजच्या दिवसाची साधारणता काय आहे? आजचा दिवस म्हणजे हा शेवटचा दिवस आहे. कोणासाठी? ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे ना, त्यांच्यासाठी हा शेवटचा दिवस आहे. कायद्याच्या भाषेत सांगायचं झालं तर आजचा अपील हे शेवटचं अपील आहे. आजचा अपील हे शेवटचं अपील आहे. जेव्हा तुमचं दिवाणी न्यायालयात खटला चालत नाही, जिल्हा न्यायालयात खटला चालत नाही, तिथेही न्याय मिळत नाही, तेव्हा माणसाला शेवटचा पर्याय म्हणून काय सांगितलं जातं? तू सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील कर. जर तू सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलंस तर तुला याच्यातून काहीतरी सुटका भेटेल. तसं त्या भौतिक दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर आजचा हा शेवटचा अपील आहे. आजच्या दिवशी या क्षणाला दिवानं केलेल्या कर्माचा लेखाजोखा होऊन
मागच्या वर्षी जरी निधन झालं असलं तरी आजच्या दिवशी सद्गती प्राप्त होत असते कर्मानुसार. म्हणून हा शेवटचा दिवस आहे आणि या दिवसाच्या निमित्तानं भजन व्हावं, कीर्तन व्हावं, पूजन व्हावं, अन्नदान व्हावं हा संप्रदायाचा नियम असल्यामुळं आणि जन्माला आलेल्या माणसावर हे ऋण असल्यामुळं. तशी तर शास्त्रकारांनी 5 ऋण महत्वाची सांगितलेली आहेत. काय महत्वाची ऋण सांगितली आहेत? पहिलं ऋण सांगितलंय देवऋण, दुसरं ऋण सांगितलंय संत ऋण, तिसरं ऋण सांगितलंय समाज ऋण, चौथं ऋण सांगितलंय भूऋण आणि 5वं ऋण सांगितलंय मातृपितृ ऋण. हे 5 ऋण लक्षात ठेवा. पहिलं ऋण आहे देवऋण. देवाचं ऋण मानलं पाहिजे. का मानलं पाहिजे? कारण देवानं सुंदर असा हा देह दिला. हा देह देवानं दिला. देह देवामुळेच आला. आपल्या सगळ्यांना माहिती, आता सांगत बसायला वेळ नाही. देवानं नुसता देह दिला नाही, दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. परंतु याच्यामध्ये एक काय म्हणू आपण त्याला, एक एक्सक्यूज आहे गुरुजी, याला एक पर्याय आहे. देवाचं ऋण प्रत्येकानं फेडायला पाहिजे, पण प्रत्येक जण फेडतोच असं नाही. बरोबर आहे? जन्माला आलेला प्रत्येक माणूस देवाचं ऋण फेडतोच असं नाही, म्हणजे देवाला मानतोच असं नाही. गावामध्ये जेवढे आस्तिक आहेत तेवढेच नास्तिकही आहेतच ना बाबा. बरं, आस्तिक माणूस देवाला, नास्तिक माणूस देवाला मानतच नाही. बरोबर आहे का नाही? त्याची देवावर श्रद्धा बसतच नाही. मोठा एखादा डोंगर कोसळला तर मग हात जोडतंय गपचूप, अंधारात का होईना जोडतंयच. एक वाक्य बोलून जाऊ का मी? नास्तिक माणूस देवाला मानतो नाही मानतो हा फार वेगळा विषय. मुळात गुरुजी आस्तिक माणूस सुद्धा देवाला प्रामाणिकपणे मानतोय का हे फार चिंता आणि चिंतनेचा प्रश्न आहे. आस्तिक असून सुद्धा देवाला मानलं नाही मानलं याच्यामध्ये एक्सक्यूज आहे. तुम्ही देवाचं ऋण नाहीच फेडलं ना, काही हरकत नाही. कितीतरी माणसं जन्माला येतात, आयुष्यभर देवाचं नाव घेत नाहीत, त्यांना अभिमान असतो त्याचा. हो, काही काही लोकांना अभिमान असतो, हे देवन ठेव आपण मानित नाही, गर्वानं सांगतात लोक. हो, म्हणजे लोकांना नको त्या गोष्टीचा माज किती आहे काय माहिती. जी देवाला मानत नाहीत नको मानू ना, पण त्याला त्यांचंही प्रगटीकरण करावं वाटतं. प्रगटीकरण म्हणजे त्याचं दाखवावं वाटतं, मी देवाला मानत नाही, आपल्याला काय हे जमत नाही, आपल्याला काय जमतच नाही, आपल्याला काय. अरे तुझं कोणासोबतच जमत नाही, देवासोबत कसं जमल? हा प्रश्न आहे. म्हणून ऐका, देवाचं ऋण फेडलं काय नाही फेडलं काय फरक पडत नाही. दुसरं ऋण सांगितलं मी संतांचं ऋण. दुसरं ऋण आहे संतांचं ऋण. संतांचं ऋण आपण मानतोच असं नाही. जन्माला आलेला प्रत्येक माणूस संतांना मानतो असं नाही ना गुरु. म्हणजे किती गोड प्रमाण आहे. आई रे बैमान दुनिया आई रे, साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों का बहुमान. सगळ्यांना साधू संतांना किंमत. पण कधी कधी गुरुजी प्रश्न पडतो, वर्तमानामध्ये काही साधू बी असे झाले ना त्याच्यामुळे खऱ्या साधूची किंमत गेली. हा, आता मी कॉलेज करत करत कीर्तन करतो, हल्ली एक साधू लय फेमस झालाय. ते 4 लोक त्याला उचलून धरता आणि ते फॅन मध्ये बोटं घालते. लट्टू मुथ्यानं अवतार घेशी ती गाणं वाजते त्याच्या मागं, भजन बिजन नाही वाजत. नंतर आता मागे एक विदर्भातला बाबा आलता, तो तव्यावर बसून बिड्या फुकू लागला, गरम तव्यावर. त्याचं सत्यपाल बाबांनी बाहेर काढलं, खाली काळा कागद काळा कपडा टाकायचा ओला आणि त्याच्यावर तो बसायचा. अशा साधूंचं नाही बरं का. एक वाक्य मी नेहमी बोलत असतो, तव्यावर बसून आणि फॅनमध्ये बोटं घालून समाजामध्ये जो गरमी पैदा करतो तो कधीच संत नसतो. तर स्वतःच्या आचरणातून जो समाजाला शीतलता प्रदान करतो ना तो खरा संत असतो, तो खरा महात्मा असतो. वाजवा इमानदारीनं वाजवा. काय कधी कधी मी बोललेलं कळत नाही, पण मी चांगलंच बोलतोय म्हणून मला बोलविले आहे का नाही. असो. हा, संतांना लोक मानतातच असं नाही ना दादा. जन्माला आलेली सगळी माणसं संतांना मानलं असतं तर कित्येक लोकांचा उद्धार झाला असता. तुकोबाऱ्यांना मानलं असतं तर तुकोबारे निघाले तेव्हा लोकांनी तुकोबाऱ्यांना येड्यात काढलं नसतं. येडा झाला तुका, येडा झाला म्हणले तुकोबाराय. तुकोबाऱ्यांनी सांगितलं वैकुंठा श्रीरंग बोलावी. तुकोबाऱ्यांना काय वेड्यात काढलं, वेड्यात. जर तुकोबाराय कळाले असते तर सालो मोलोना अभंग चोरले नसते, रामेश्वर बुवांनी गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवायला लावली नसती. आणि तुकोबारायची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवणं हा तुकोबाऱ्यांना मरणापेक्षाही त्रास होण्याची घटना आहे, मरणापेक्षाही जास्त त्रास होण्याची घटना आहे. असो, म्हणून संतांचे उपकार फेडले काय नाही फेडले काय काही फरक पडत नाही. तिसरं ऋण सांगितलं मी समाज ऋण. समाज म्हणजे ज्या समाजामध्ये आपण राहतो, ज्या परिसरामध्ये आपण राहतो त्या समाजाप्रती आपली भावना असते बघा. तुम्ही एका दिवशी लोक म्हणतात एक दिवस समाजासाठी असं काहीतरी केलं पाहिजे, पण सगळीच लोक करतात असं नाही. उसाचे दिवस असतात,
आणि ऊस लावणीचे दिवस असल्याच्या नंतर समाजाचं काय पडलंय लोकांना, बरोबर आहे का नाही? असं सगळी घटना आहे. चौथं ऋण महत्वाचं सांगितलं मी, भूऋण. भू म्हणजे जिथं आपण जन्माला आलो त्या भूमीचं ऋण फेडलं पाहिजे. जननीय जन्मभूमी स्वर्ग से महान है, जिसके वास्ते ये तन है मन है और प्राण है, जिसके कन कन में लिखा भूमि सस्य श्याम है, स्वतंत्र है यशोधरा स्वतंत्र आसमान है. जन्मभूमी, ज्या भूमीत आपण जन्माला आलो त्या भूमीचं ऋण फेडलं पाहिजे. म्हणून बघा तुम्ही, जुन्या काळामधली लोक गावामध्ये जर निघाली का नाही, आंघोळ करून घराच्या बाहेर पडली की अगोदर असं रस्त्याच्या मातीला असा स्पर्श करायचे, बरोबर आहे का नाही? ती माती कपाळाला लावायचे, नमस्कार करायचे, मग पुन्हा देवाच्या मंदिरामध्ये पाया पडायला यायचे. आता गावातले काही लोक लातूरला जाऊन राहतात आणि गावात आलं की म्हणतात हल्ली आपल्या गावची धूळ मला सहन होत नाही. लोक फार गमतीशीर झाले गुरुजी. हो, आपल्याच गावातलं सगळं सगळं इथलंच, आणि बर्दापूरमध्ये जर भेट झाली ना आपल्या गावाचं, ते काय गाव आहे का हो? खऱ्या शाणेनं त्या गावात राहू नये. त्याचं आधार कार्ड इथलंच, पॅन कार्ड इथलंच, राशन कार्ड इथलंच, संडास बाथरूमचे 12,000 ह्यानं इथूनच घेतले, सगळं इथलंच, पण तरी सुद्धा जन्मभूमीबद्दल लोक चांगलं बोलायला तयार नाही. वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती, परंतु या भूमीचं ऋण फेडलं पाहिजे. नाही फेडलं हरकत नाही. ऐका बरं, हे चारही ऋण फेडा नाही फेडा काही फरक पडत नाही, पण शास्त्रकारांनी, संप्रदायांनी, धर्मांनी एक महत्वाचं ऋण सांगितलंय. ते ऋण जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला फेडावंच लागतं. ते जर नाही फेडलं ना तर सगळ्यात मोठा दोष लागतो असं शास्त्रकार सांगतात. ते ऋण कुठलंय बाबा? तर ते ऋण आहे मातृ पितृ ऋण. आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न, म्हणतो मी, होणं तर अशक्य आहे, पण आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रत्येकानं प्रयत्न करायला हवा. इथं एक्सक्यूजच नाही, इथं पर्यायच नाही, ते फेडावंच लागतं. नाही फेडलं तर काय होतं? कटाचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. कटाचे करीती पितर दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी हा कटा त्याची करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. टाहो फोडतात टाहो. वर मीटिंग भरते, वर वर कॅबिनेटची मीटिंग भरते. आज कोणाला शपथ घ्यायला लावायची, बरोबर आहे का नाही? तसं वर मीटिंग भरते आणि वर बसलेली ही सगळी पूर्वज मंडळी खाल्ल्या आपल्या पुढच्या वंशाचा विचार करतात. आणि जर ऋणातून मुक्त नाही झाले ना तर आहा कटा त्याची करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. वंशामध्ये असा दुराचारी पुत्र जन्माला आला, असा टाहो फोडतात टाहो. आणि जर त्यानं ऋणातून मुक्त झाला तर कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हा आता हे सगळ्यांना विषय ज्ञात आहे. बघा ऐका बरं का, देवाच्या ऋणातून मुक्त झालं, आई वडिलांच्या ऋणातून मुक्त झालंच पाहिजे. एक साधं गणित सांगू का? आपल्याकडे एक महिना साजरा केला जातो. आता इकडं तो शब्द आहे का नाही माहित नाही, पण आमच्या घाटनांदूरच्या पलीकडं तसे महाळाचा महिना म्हणतात. इकडं पण महाळाचा महिनाच म्हणतात. हा महाळाचा महिना म्हणजे काय? त्याला पितृपक्ष म्हणतात. त्या पितृपक्षामध्ये काय भूमिका असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. गावामध्ये एखाद्या भाऊकीमध्ये सगळ्यांना जेवायला बोलवायचं आणि वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हायचा प्रयत्न करायचा. आणखीन एक मोकळी गोष्ट सांगतो मी तुम्हाला, माय माऊल्यांनाही रिलेट होईल. समजा जवळचं उदाहरण आहे बरं का. समजा तुमच्या गावातली, तुमच्या घरातली एखादी पोरगी गर्भवती आहे.
तिचे 9 महिने भरले आणि तिला अंबाजोगाईच्या SRT दवाखान्यामध्ये दाखल केलं. ऐका बरं, मॅटर्निटी होममध्ये नेलं आणि डॉक्टरनी सांगितलं एक 4-5 तासामध्ये डिलिव्हरी होईल. नीट आहे का? 4-5 तासामध्ये डिलिव्हरी होईल. 4-5 तास झालं तरी डिलिव्हरी झाली नाही, 12 तास झाले तरी डिलिव्हरी झाली नाही. डॉक्टर म्हणले आपण नॉर्मल व्हायचा प्रयत्न करू, सिझरिंग करायची नाही. हे सगळ्यांशी रिलेटेड असलेलं आहे. मी तुमचं पोरग आहे बरं का, नीट आहे का? आणि किती 14-15 तास झाले तरी जर डिलिव्हरी होत नसेल ना, तर ह्या गावातल्या म्हाताऱ्या आहेत का नाही, त्या म्हाताऱ्या दवाखान्यातला एखादा कोपरा बघतात, त्या कोपरात डोळे झापतात आणि हात जोडून म्हणतात बाबा पोरगी मोकळी कर. जर पोरग झालं तर सासऱ्याचं नाव देते आणि पोरगी झाली तर सासूचं नाव देते आणि तिचं नाव वाढवते आणि सेवा करते. हे बऱ्याच जणाला आलेला अनुभव आहे. आणि काय योगायोग असतो, आता हा विषय नाही बरं का, फक्त मला एक सांगायचं आहे तुम्हाला. काय योगायोग असतो, ती डिलिव्हरी होणारच आहे, पण इकडं ह्या माय माऊलीनं तसं म्हणायला आणि योगायोगानं काही वेळामध्ये तिकडे डिलिव्हरी व्हायला आणि मग आज्याचं नाव पुन्हा इथं नातवाला ठेवून ते नाव पुढे वाढवण्याचं. हल्ली फॅशनच्या युगामध्ये नाव वाढवणं शक्य नाही म्हणून नावाचा एखादा शब्द वाढवते. नावामध्ये तो शब्द आला पाहिजे गड्या. आता मला सांगायचंय काय की माझ्या पूर्वजांची एखादी सेवा, एखादं कर्तव्य जर माझ्याकडून राहिलं असेल तर या लेकराचं नाव पुढे वाढवत असताना ती सेवा करून मी त्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होईल असा त्याच्या पाठीमागला भाव आहे. म्हणजे या ऋणातून मुक्त व्हावंच लागतं. या ऋणातून मुक्त होण्यासाठी दुसरा पर्याय नाही, हे फेडावंच लागतं. आणि तो फेडण्याचा कार्यक्रम म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे, वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. हे 5 महत्वाची ऋण आहेत, लक्षात ठेवा. त्यातल्या त्यात आई वडिलांचं ऋण हे सगळ्यात मोठं ऋण आहे. आणि या तिन्ही सुपुत्राने, भारत, अंगद आणि बिभीषण, या तिन्ही सुपुत्रांनी मिळून आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा अट्टहास केलेला आहे. वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे, अद्वैत पर प्रकरणातला अभंग आहे. तुकोबरायांनी अभंगात एक शब्द वापरलाय, शेवट. आणि आता अभंगाच्या चिंतन, म्हणजे अभंगावरच बोलत होतो, पण अभंगाच्या चिंतनाला प्रवेश करत असताना किंवा विषयामध्ये प्रवेश करत असताना एक महत्वाचा विषय आहे शेवट. शेवट ह्या शब्दावर मला बोलायचं. आणि तसं विचार केला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेवट. आणि माणसं सगळ्यात जास्त विचार कशाचा करतात? बोला तुम्ही, बोला, थोडं हळूहळू बोला. कशाचा विचार करतात? शेवटाचा. आता काही पाहुणे मंडळी आली तिथं कीर्तनाला, आलीत ना, त्या पाहुण्यांना विचारा घरातून निघताना ते वापस कधी येणार हे सांगून आलेत. नीट आहे का बरं? घरातून निघताना घरी सांगून आलेत 12 वाजूस्तोर कीर्तन होतंय, पहिल्या पंक्तीला 1 वाजूस्तोर आटपतंय, यायला 1 तास, 2:30 वाजूस्तोर घरी येतो. सगळ्यांनी माझ्या सहित सगळ्यांनी सांगितलं की 2-2:30 वाजूस्तोर घरी येतो. म्हणजे निघण्याच्या अगोदर वापस यायचा विचार डोक्यात आहे. वापस घरी येणं म्हणजे आजच्या प्रवासाचा शेवट होणं. म्हणजे निघण्याच्या आधी माणसाने विचार कशाचा केलाय? शेवटाचा विचार. सोडा, कीर्तन सुरू झालं कधी याच्यावर लोकांना महत्व नाही. कीर्तनात बसल्यापासून महाराज सोडतय कधी, संपतय कधी. म्हणून मगाशी दादा तुम्हाला फोन आला, माझं ऑब्झर्वेशन कडक आहे. मगा तुम्हाला फोन आला आणि फोनवर कोण बोलू लागलं तर माहित नाही मला. ते म्हणलं पंगत बसायच्या टायमाला येतो, तुम्ही म्हणला जरा लवकर ये की कीर्तन बी ऐकाय भेटन. ते पुढून काय म्हणलं माहित नाही, पण त्याच्या डोक्यात विचार आहे 11:15च्या जवळपास जाऊ, थोडं ऐकणं बी होतंय खाणं बी होतंय. त्याला माहिती 12ला संपणार आहे, कीर्तनाचा शेवट होणार आहे. मला सांगायचंय काय, बारकाईनं चिंतन केलं तर माणूस विचार कशाचा करतो? शेवटाचा विचार. बरं, शेवट कधी होणार आहे हे तुम्हाला माहिती का? कीर्तन कधी संपणार आहे तुमच्या हातात का माया? पण तरी लोकांच्या डोक्यात 12ला हे वैशिष्ट्य. लातूरचा माणूस पंढरपूरला निघाला, एसटीत बसला, एसटी निघाली पंढरपूरकडं. कंडक्टर आला, कंडक्टरनं रेणापूर नाक्याला तिकीट विचारलं. ह्यानं सांगितलं पंढरपूर 1 हात द्या. कंडक्टरनं तिकीट दिलं. तिकीट घेता घेता हे म्हणलं, ओ साहेब, पंढरपुरात गाडी कधी पोहोचल? काय विचारलं? पंढरपुरात गाडी कधी पोहोचल? आणखीन गाडी औशाला सुद्धा गेली नाही, आणखीन गाडी बार्शीपर्यंत बी गेली नाही, दोन्ही मार्गे सांगायचं झालं.
पण निघायच्या अगोदर गाडी पोहोचल कधी याचा विचार म्हाताऱ्याच्या डोक्यात आहे. कंडक्टर म्हणला 10ला गाडी निघाली, 4 वाजेपर्यंत पोहोचल. 3:30ला गाडी पंक्चर झाली, 5:30 जाग्यावर वाजली. त्यानं कंडक्टरची गच्ची धरली. कंडक्टरला म्हणला 4 वाजता पोहोचल म्हणला होताच, गाडी पोहोचली कस काय नाही सांग. अरे गाडी कधी पंक्चर होईल? 4 चाकाची बिन 2 चाकाची बिन काय माहिती. पण तरी सुद्धा डोक्यात काय, शेवट म्हणजे प्रवास पोहोचणार कधी, शेवटाचा विचार. आणखीन मोकळं सांगू, आता गावात सप्ताह होत असेल ना, हा गुरुजी सप्ताह होते ना गावात, आणि सप्त्याची मीटिंग बसली. आता हे मन लावून ऐका, लय लवकर पटल तुम्हाला. मीटिंग बसली सप्त्याची, सगळे संयोजक, सगळे वाळकरी, सगळे टाळकरी आले बसले. सप्ताह सुरू व्हायला 1 तारखेला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किती दिवसाचा आहे? 8. 8व्या दिवशी काला. बरं इथं 8 दिवसाचा सप्ताह आहे. गुरुजी हळूहळू सगळं कमी होत चाललो. अगोदर 9 दिवसाचा सप्ताह होता. 8 दिवस कीर्तन, 9व्या दिवशी काला. 9 दिवसाचा सप्ताह 8 दिवसावर आला. 8 दिवसाचा बऱ्याच गावात 7 दिवसाचा आहे. हा काही काही ठिकाणी तर 5 दिवसाचा आहे. म्हणलं कस काय 5 दिवसाचा? ते म्हणले पंचरत्न पंचतत्व. एका गावात 3 दिवसाचा ठेवला, 2 कीर्तन आणि 3रा काला. म्हणलं 3 कस काय? ते म्हणे बेलाला पानं 3. अरे बार काही नव्हे तर तुरीला 3च आहेत. आणि काही लोकांनी तर 9 दिवसाचा, 7 दिवसाचा, 5 दिवसाचा, 3 दिवसाचा बंद केला. एकाच दिवसाचा भव्य दिव्य कार्यक्रम ठेवलाय. सकाळी कीर्तन, दुपारी पंगत, रात्री भारुड, आणि त्याला सुंदर नाव दिलं 1 दिवसीय भंडारा. कमी होत चाललं. ऐका आता महत्वाचं. सप्त्याची मीटिंग बसली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि पहिल्या दिवशीची तारीख घ्यायची ठरली. आणि गावातले भजनी मंडळ, संयोजक मंडळी, काही आलेली मंडळी म्हणले काय करा, पहिल्या दिवशी इंदोरीकर बाबाचं कीर्तन घ्या. पहिल्या दिवशी मोठ्या बाबाचं कीर्तन घ्या. सगळे म्हणले ए भाईताड पागल झालंस का तू? पहिल्या दिवशी काय एवढा मोठा बाबा असते का? पहिल्या दिवशी एवढा मोठा बाबा असते का? सप्त्याचा पहिला दिवस आहे. इथलं जवळच टाका एखादं. कुठलं जवळच टाका परिसरातलं. ते नवीन आता कीर्तन करायला त्याचा टाका 7 दिवस टाळ घेऊन उभा राहतोय. सुरुवात आहे. कस काय? पहिल्या दिवशी काही नसतंय. तुम्ही माझं ऐका. बरोबर आहे का? खोटं आहे काही? हे झालं संयोजक मंडळीचं. महाराज मंडळीचे काही नाटकं दुसरी नाही. महाराजाला फोन करावं, जयरी बाबा, जयरी बाबा, अंदलगावला तारीख पाहिजे. बरोबर कधीची आहे? सप्त्यातली. बरं कितवा दिवस आहे? पहिला दिवस आहे. बाबा म्हणते थांबा जरा डायरी बघू द्या. म्हणते का नाही? आणि बाबा डायरी काढते. बाबाचा अख्खा महिना रिकामा आहे, अख्खा महिना. तरी बाबा हनुमान बुवाला म्हणते काय करा, पहिल्या 4 तारखा गेल्यात. जागर किंवा त्याच्या आदल्या दिवशीचा किंवा काल्याचा मेळ लागतोय का बघा. ड्रायव्हरनं बघितलं. ड्रायव्हर म्हणला बाबा अख्खा महिना रिकामा आहे, मग तुम्ही पहिली तारीख का घेतली नाही? महाराज म्हणते यार पहिल्या दिवशी काही नसते. तारीख कशी शेवटीची घ्यायची म्हणजे सप्ताह रंगत आहे. आता हे झालं संयोजकांचं, महाराज लोकांचं. ऐकणाऱ्या लोकांचं काही वेगळं आहे? ऐकणाऱ्या लोकांचं वेगळं आहे का? सप्ताह सुरू झाला आणि पहिल्या दिवशी म्हणले चला कीर्तनाला. हे पहिल्या दिवशी काही नसतंय. कीर्तन आहे ना? नाही, ती जवळच आहे पलीकडल्या वाडीचं महाराज. पहिल्या दिवशी काय नाही. मग कधी जाऊ? शेवटी जाऊ. म्हणजे कसं सप्ताह रंगात आलेला असतं. सर्वमान्य सामान्य माणूस तासाचा प्रवास करायचा असेल तर शेवट कधी होणार विचार करतो. संप्रदायातला सप्ताह करायचा असेल तर शेवट मोठा व्हावा याचा विचार करतो. तुकोबराय म्हणतात आयुष्याचंही तसंच आहे. आयुष्याचंही तसंच. सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर तो शेवट आहे. येरवाऊ की खटपट येरवाऊ की खटपट येरवाऊ की खटपट येरवाऊ. आवश्यक तो शेवट
गोड वर्णन आलं. आवश्यक तो शेवट अन येर वाऊगी खटप. काय शेवट. आता ऐका, सगळ्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे शेवट. लोक म्हणतात परमार्थ करताय कशासाठी? शेवटचा दिस गोड. आता शेवट गोड व्हावा, पण मग शेवट कशानं गोड होतो हेही महत्वाचं आहे पाहणं. गोड तर व्हावा अपेक्षा आहे सगळ्यांची, पण गोड कधी होतो? शेवट तो होतो तुझी येणी गोड. शेवट एकाच गोष्टीमुळे गोड होतो. कशामुळं? तुझी येणी. तुझी येणी म्हणजे देवा, हा शेवट तुझ्यामुळं गोड होतो, तुझ्यामुळं. म्हणून लोक काय म्हणतात, आयुष्यभर देवाचं भजन केलं आणि शेवटच्या वेळेला जर भजन नाही केलं तर उपयोग. आणि आयुष्यभर नाही केलं आणि शेवटला जर केलं, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका आणि तुका म्हणे पार नाही. पार नाही कशा? पुण्या. कधी? शेवटच्या वेळेला देवाचं नाव मुखाला येणं. शेवट देवामुळं गोड होतो, देवाचं नाव मुखाला आल्यामुळं शेवट गोड होतो. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. याचा अर्थ असा आहे, माझ्या वयापासून परमार्थ करण्याला काही किंमत कधी करायचा? शेवट गोड व्हायचा असेल तर शेवटी शेवटी. आणि तसंच आहे गुरुजी, संप्रदाय एकमेव अशी गोष्ट आहे जिथं संप्रदायात ज्येष्ठाला किंमत आहे. बाकीच्या सगळ्या क्षेत्रात लोक वय लपवतात, वय लपवतात, पण संप्रदायात लोक नावापुढे वय लावून घेते. ज्येष्ठ कीर्तनकार, ज्येष्ठ गायक, ज्येष्ठ वादक. बाकी कुठंच लोकांना ज्येष्ठ होऊ वाटत नाही, पण परमार्थात ज्येष्ठ होत. आता मी एवढं कीर्तन करतोय, माझा अनुभव. कीर्तन केलं, घरी गेलं, कोणाला जर विचारलं कसं झालं कीर्तन, बरं बोलताय वयाच्या मानानं, सरळ म्हणून मोकळे होते लोक. बरं वय कमी आहे पण बोलत आहे बरं. अरे माझ्या वयाचा असताना तू काय करीत होता याचा विचार नाही का? इथं वैशिष्ट्य आहे, जसं जसं वय वाढतं ना तशी तशी किंमत आहे. मग याचा अर्थ असा नाही शेवटच्या वेळेला देवाचं नामचिंतन केल्यानं सद्गती प्राप्त होते, शेवट गोड होतो, तर शेवटी भजन करू. देव फार गोड आहे. देवाचं एक वैशिष्ट्य आहे, देवानं माणसाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान दिलंय. देवानं माणसाची सत्ता सगळ्या गोष्टींवर दिली, एकाच गोष्टीवर दिली नाही, ती म्हणजे शेवटावर. विठ्ठल. सगळ्या गोष्टीवर माणसाची सत्ता आहे. ऐका बरं, सगळ्या गोष्टीवर. पण माणूस जन्माला आल्याच्या नंतर माणूस एकाच गोष्टीवर सत्ता दाखवू शकत नाही, ती गोष्ट म्हणजे स्वतःचा शेवट. तो कधी येईल, कसा येईल, कशा स्वरूपात येईल, कधी होईल सांगता येत, कोणालाच सांगता येत नाही. गायक, वादक, वक्ता, ऐकणारा, विद्वान, पंडित, साधा भोळा कुणी असू द्या, सांगताच येत नाही. हे देवाचं वैशिष्ट्य आहे. आणि मग जर तुम्हाला तो शेवट गोड करायचा असेल तर किती गोड उदाहरण आलं. काही थोडा बहुत लाग पाठ, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धरा बळकट, करा भक्ती भाव धरा बळकट. ओ तन मन ध्यान झाला नीट, तन मन ध्यान झाला नीट. जरी करणे असेल गोड शेवट का, जरी करणे असेल गोड शेवट का. ओ जरी करणे असेल शेवट गोड का, जरी करणे असेल शेवट का. कृष्ण राम राम स्मरामि, राम राम स्मरामि, राम राम स्मरामि. काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्ती भाव धना बळकट, तन मन ध्यान जरी
करणे आचर गोड सेवट गा बहुत पाठ भक्ती भाव मन ध्यान करणे आचर गोड सेवट काही थोडा बहुत लाग पाठ करा भक्ती भाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावोनिया नीट जरी करणे असेल गोड शेवट गा राम राम स्मराधी थोडा काही थोडा बहुत लागपाठ लागपाठ म्हणजे असा परमार्थ लागून केला पाहिजे लागून खंडित नाही सप्ताह झाला ज्ञानेश्वरी पारायण संपलन जी ज्ञानेश्वरी अशी बांधली गच्च बांधली उग एकदम आणि जी टाकली ती डायरेक्ट पुढच्या वर्षीच काढली मग आपण पारायणाला पहिल्या गप गप लागो पाठ लागला आहे का नाही असो थोडं तरी केलं पाहिजे भक्तिभाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावून या नीट जरी करणे असेल गोड शेवट गा राम राम स्मरादी नित्य देवाचं भजन केलं आणि ते भजन करता करता जर शेवट झाला तर तो गोड होतो मग तुकोबराय म्हणतात आम्ही जो काही आयुष्यात परमार्थ केला तो परमार्थ फलद्रूप झाला कशामुळे फलद्रूप झाला याजसाठी केला होता हात याजसाठी केला होता 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 यादसाठी केला होता यादसाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो निश्चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा पावलो विसावा यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा तुकोबराय म्हणले अट्टहास केलेला फलद्रूप झाला काय झालं महाराज तर आमचा शेवट गोड झाला कधी कधी प्रश्न पडला पाहिजे माणसाला बरं प्रश्न पडायला पाहिजेत माणसानं विचार केला पाहिजे हल्ली माणसं विचार करत नाहीत बरं हा पण फार मोठा विचार आहे बाबा एक हिंदी साहित्यिक आहे हिंदीमधला फार गोड साहित्यिक आहे सर आणि त्याची एक ओळ आहे मला ती फार ओळ आवडते गुरुजी तो म्हणतो आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता कुछ नहीं सोचता बरोबर है आदमी मर जाने के बाद
कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचता, यानी कि कुछ न बोलने से और कुछ न सोचने से आदमी मर जाता है. काहीला उद्या कळल. आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचता. मेलेला माणूस बोलत नाही, मेलेला माणूस विचार करत नाही. म्हणजे विचार न करणारा आणि विचार करून न बोलणारा माणूस मेलेला असतो. मला हे का सांगायचंय? विचार केला पाहिजे, प्रश्न पडला पाहिजे. तुकोबाराय म्हणले अट्टहास केला, शेवटचा दिवस गोड झाला. या अभंगाचं चिंतन पाहत असताना माझ्या मनात प्रश्न पडला की तुकोबारायांनी हा अभंग लिहिला म्हणजे तुकोबारायांचा शेवट झाला का? शेवट गोड व्हावा म्हणले तुकोबाराय. तुकोबाराय जर म्हणत असतील माझा शेवट गोड झाला, तर मग तुकोबारायांचा शेवट झाल्याच्या नंतर तुकोबारायांनी अभंग लिहिला कस काय? कस काय लिहिला अभंग? कोणी म्हणजे संत होते बाबा ते, त्यांचं काय? मेले असतील, पुन्हा उठले असतील, लिहिले असतील, पुन्हा गेले असतील. तर याचं उत्तर असं आहे, जे मी कीर्तनाच्या सुरुवातीला सांगितलं होतं, हा अभंग वर्ष श्राद्धाचा जीवनातल्या शेवटाचा नाही, तर जीवनात अशी अवस्था प्राप्त होणं, जी अवस्था आल्याच्या नंतर पुढच्या काही जाणीवा नेणीवा शिल्लकच न राहणं, तो दिवस येणं म्हणजे शेवट होणं. म्हणून तुकोबारायांनी याजसाठी केला. आणखीन पुढचं चिंतन असं आहे, तुकोबारायांनी गाथेमध्ये जे अभंग लिहिले ते फक्त देहूमध्ये जन्माला आलेल्या जन्माचे अभंग लिहिले नाहीत, तर भगवंताचे जेवढे अवतार झाले, जे जे झाले अवतार तुका तयेचे बरोबर. तुकोबाराय जे जे देवाचे अवतार झाले त्या त्या अवतारात सोबत होते आणि त्या अवताराच्या कथाही आपल्या गाथेमध्ये तुकोबारायांनी लिहिल्या, असे अनेक पुरावे आहेत. मग शेवट गोड होतो देवामुळे होतो, शेवट देवामुळेच गोड होतो. मग तुकोबारायांनी फक्त देहूतल्या जन्माची कथा नाही, तर ज्या ज्या अवतारामध्ये तुकोबाराय जन्माला आले त्याही कथा या अभंगामध्ये लिहिल्या असतील. किती गोड चिंतन आहे महाराज. शेवट किती महत्वाचा आहे. शेवट गोड झाल्याच्या नंतर पुढच्या जाणीवा नेणीवा कशा शिल्लक राहत नाहीत. तुकोबारायांना भगवंताची प्राप्ती व्हावी, तुकोबारायांना देव कळावा, देव समजावा आणि नंतर देवाचं भजन करावं, ही जाणीवच शिल्लक राहू नये ना. नामदेव महाराजांनी, ऐका बरं, नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसावा इथपर्यंतची कथा सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानोबारायांनी नामदेव महाराजांना तीर्थाटनाला घेऊन जाणं आणि तीर्थावळीच्या अभंगाची भूमिका सगळ्यांना माहिती आहे. आणि नामदेव महाराज तीर्थावळीवरून आल्याच्या नंतर नामदेव महाराजांना सर्वत्र देव दिसावा. सर्वत्र म्हणजे प्रत्येक पशु प्राण्यामध्ये देव दिसावा. आणि हे दिसल्याच्या नंतर मग नामदेव महाराजांना देव प्राप्त व्हावा. मग नामदेव महाराजांनी असं म्हणावं का, आता तू भेटलास, आता तू समजलास, आता तू कळालास, मग आता आम्ही काही करणार नाही. नाही, त्याच्या पलीकडे एक भूमिका आहे, ती भूमिका मांडणं गरजेचं. जन्माला असणं, देव प्राप्त होणं. हल्ली लोकांना बघा तुम्ही गुरुजी, काही काही लोकांचे फंड आहेत. आता हे माझ्या हातात माळ असते, मी बसल्या बसल्या जपत असतो. एक जण मला दिवसात किती जपता म्हणलं, मोजीत नाही हो. ते मला मोजा. मी म्हणलं का बरं? नाही नाही मोजा. मी म्हणलं नाही मोजणंच होत नाही. नाही नाही मोजा, जेवढं नामचिंतन कराल तेवढं मोजून ठेवा. म्हणलं काय आला? आणि एका दिवशी मोजलं 1000 झालं, दुसऱ्या दिवशी 900 झालं. रात्री झोपताना 100 कमी झालं, 100 कमी झालं, 100 कमी झालं, दुःख. आणि एके दिवशी 1500 झालं. आज 500 जास्त आहे वाघाचं. आज वाघाचं 500 जास्त आहे. उगा आहे का? या गोष्टी घडतात ना. मला सांगायचंय काय, प्राप्त होणं इथपर्यंतच नाही, त्याच्या पुढेही काही गोष्टी आहेत. असो, हा फार मोठा विषय होईल. या अभंगामध्ये तुकोबारायांनी काळ वापरलाय, ते पुढे मी सांगणार आहे तुम्हाला. परंतु एक सुंदर उदाहरण या अभंगाशी रिलेटेड सांगतो आणि पुढे जातो. रामायण सगळ्यांना माहिती, माझं जेवढं वय नाही तेवढं तुम्ही रामायण ऐकले. रामायण तुम्हाला पाठ झाले माझ्यापेक्षा जास्त. त्यातल्या त्यात आपल्याकडे पद्धत चांगली, इथं आहे का नाही माहीत नाही. आमच्या गावाकडनं गुरुजी प्रत्येक मंदिरात ग्रामदैवतेसमोर रोज संध्याकाळी रामायण होते. रोज एक वाचणारा असते, एक सांगणारा असते आणि ऐकायला. आणि ते गावातलं वाचणारं मला सगळ्यात आवडते कथाकार ते बरं का. ते म्हणजे बिंबीच्या देठापासून श्रीराम प्रभू वनामध्ये गेलेले या ठिकाणी असणार, इथून सुरुवात असते. अख्खं रामायण होती तर 2 शब्द विसरत नाही, ते या ठिकाणी असणार. आणि जे डोळे झापायचे आणि ओवी जर समजली ना, जय राम श्रीराम जय जय राम, चला पुढं. समजा एखाद्या ओळीचा नाही ना अर्थ लागला, चला पुढं. पण त्या लोकांनी परंपरा जिवंत ठेवली बरं.
त्या लोकांनी परंपरा जिवंत ठेवली. मला जेवढं रामायण माहीत नाही तेवढं तुम्हाला रामायण माहिती आहे. रामायणातला सगळ्यात शेवट सगळ्यांना ज्ञात आहे. रावण सीतेला घेऊन गेला. रावणानं सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. ऐका, रावणानं सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. प्रभू रामचंद्र समुद्र पार पडून तिकडं आले. युद्ध सुरू झालं. रोज रावणाच्या कुळातलं कुणी ना कुणी मरतंय, हे सगळं तुम्हाला माहिती आहे बरोबर. रोज कुणी ना कुणी संपत आहे. सगळ्यांना चिंता होतीये, सगळेजण चिंतित आहेत. आणि आदल्या दिवशी म्हणजे उद्या रावण मरणार आहे. इकडे बघा आई, रावण मरणार आहे उद्या, संपणार आहे रावण. रामायण बी संपणार आहे आणि कीर्तन बी संपणार आहे. इकडे बघा असं म्हणलं म्हणजे लोक खुश होते. ऐका, आता रावण उद्या संपणार आहे आणि आदल्या दिवशी रावणाची एक पत्नी आहे, तिचं नाव आहे मंदोदरी. आता मंदोदरी या शब्दावर बोलत राहिलो तर रात्र दिवस जाईल, एवढा मोठा शब्द या. मंदोदरी या शब्दाचा व्याकरणाच्या दृष्टीने अर्थ आहे मंद उदरी. मंद म्हणजे लहान, उदर म्हणजे पोट. जिचं पोट लहान ती मंदोदरी. पोट म्हणजे आकारानं नाही, पोट म्हणजे जिच्या अपेक्षा लहान ती मंदोदरी. लक्षात ठेवा. आणि रामायणाचा विचार करा, सगळ्यांच्या अपेक्षा होत्या. मंदोदरीची अपेक्षा रामायणात आलेली नाही. मंदोदरीने अपेक्षाच व्यक्त केली नाही. ती मंदोदरी रावणाला आदल्या रात्री बरं का, आता हे नवरा बायकोचं नातं आहे. आता कीर्तनामध्ये बायकोवर जोक केला की लोक लय हसतील. बायकोवर जोक केला की लय कीर्तन रंगतंय. पण ज्यांना बायकोच भेटना त्यांचा किती मोठा जोक आहे आता ते वेगळं सांगायची गरज नाही. माझ्या मोबाईलमध्ये गुरुजी कमीत कमी 250 बायोडाटे आहेत. कुठं तरी मेळ लावा म्हणतात, कुठं तरी जमवा. ज्यांना बायकोच भेटणं त्यांचा फार मोठा जोक आहे. नवरा बायकोचं नातं सुंदर नातं आहे बरं. माणूस समाजासमोर बोलू शकत नाही, घरच्या समोर बोलू शकत नाही, भाऊकीसमोर बोलू शकत नाही. ती गोष्ट कोणाजवळ बोलतो? बायकोजवळ बोलतो. हा, मंदोदरी रावणाला 2 प्रश्न विचारते, मन लावून ऐका. मंदोदरी म्हणते, स्वामी तुम्ही सीतेचं हरण केलं. हो. तुम्ही विद्वान आहात, पंडित आहात, तुमच्यासारखा बलाढ्य योद्धा कुणीच नाही. हो. नाही. तुम्ही 33 कोटी देव पायदळी बंदिस्त केले. हो. शनीची अवकृपा होऊ नये वाटतं ना, तो शनी तुम्ही पायदळी दिला. हो. तुमच्यासारखा बलाढ्य योद्धा कोणीच नाही. होय. मग तरी सुद्धा तुम्ही सीतेचं हरण केलं. सीता म्हणजे जगत माता, जगत मातेचं हरण केलं म्हणजे स्वतःच्याच मातेचं हरण केल्याचं पातक तुम्हाला लाभलं. याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? रावण म्हणला, बरोबर आहे मंदोदरी, तू बोलतेस ते सत्य आहे. मी सीतेचं हरण केलं हे 100% चुकलं. पण जेव्हा मी सीतेचं हरण केलं ना, तेव्हा माझा काम, क्रोध, वासना जागी झाली होती, तीव्र झाली होती. आणि त्या वासनेच्या आहारी जाऊन, कामाच्या, क्रोधाच्या आहारी जाऊन मी हे कृत्य केलं. ओके. रावणानं चूक कबूल केली. मंदोदरीचा दुसरा प्रश्न आहे. मंदोदरी म्हणते, तुम्ही सीतेला आणलं, अशोक वाटिकेत ठेवलं, तिला ऐश्वर्य दाखवलं, बलाढ्य बल दाखवलं, विद्वत्ता दाखवली, पण मंदोदरी सीता तुमच्यावर भाळली नाही. आता मंदोदरी काय म्हणते बघा, नवरा बायकोचं नातं किती गोड असतं. मंदोदरी म्हणली, तुम्ही सीतेला आणाय गेलते तेव्हा कसं गेलते? बोला ना. तुम्ही बघा महाराज कसं गेलते? महाराज म्हणजे सोंग घेऊन गेलते. कोणाचं? संन्यासाचं सोंग घेऊन. आता सीता म्हणजे विद्वान आहे, पण सीतेनं ओळखीलं का? बोला पटकन, ओळखीलं का? सीता ओळखू शकली नाही, कारण सोंगच लय भारी घेतलं होतं. आणि जशी सीता सोंगाड्याला ओळखू शकत नाही, तशी जनता पण काही सोंगाड्याला ओळखू शकत नाही. सीतेनं ओळखलं नाही. सीता लक्ष्मण रेषा पार करून आली. मंदोदरी म्हणली, सीतेनं तुम्हाला संन्याशी आहेत का रावण आहेत ओळखलं का? नाही. मग मंदोदरी म्हणली, जसं सीतेला आणताना तुम्ही संन्यासाचं रूप घेऊन गेले, तशा अशोक वाटिकेमध्ये सीतेच्या समोर रामाचं सोंग घेऊन जायचं ना. तुम्ही जर रामाचं सोंग घेऊन गेले असते तर सीता लगेच तुम्हाला भेटली असती. रावण हसायला लागला आणि रावण म्हणला, तुला काय वाटतं मी हे प्रयत्न केला नसेल? प्रयत्न केला नसेल. आता रामचंद्राचं मोठेपण ऐका माझ्या. मंदोदरी म्हणली, म्हणजे तुम्ही रामाचं सोंग घेऊन सीतेसमोर गेला तरी सीता तुम्हाला भेटली नाही? रावण म्हणला, येडे, रामाचं सोंग घेऊन सीतेसमोर जाणं, सीता मला प्राप्त होणं हा झाला शेवट. मी रामाचं सोंग घेतलं आणि सीतेबद्दलची माझी आसक्तीच गळून पडली. याला राम म्हणतात. याला राम म्हणतात. राम राम म्हणतात याला. राम झालो आणि सीतेबद्दलची वासना संपली. मंदोदरीला आनंद वाटला. मंदोदरी म्हणली, तुमच्या लक्षात आलंय ना, वासनेच्या आहारी जाऊन हे केलंय. राम झाल्याच्या नंतर सीतेवरची आसक्ती संपते. तुमच्या लक्षात आलंय ना, राम तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हो, द्या ना मग सीता परत. कशासाठी हे लावलंय? रोज कुणी ना कुणी मरतय. विध्वंस कशासाठी लावलाय? देऊन टाका सीता परत. एवढं कसं समजना तुम्हाला? रावण शांतपणे म्हणतोय, मंदोदरी तू बोलतेस ते खरंय, मलाही वाटतंय सीता रामाला परत द्यावी आणि हे युद्ध थांबवावं.
पण माझं अंतर्मन म्हणतंय आपण राक्षस कुळातले माणसं आहोत. इथं पुन्हा राज्य करायला लागलो तर पुन्हा कोणीतरी येईल, पुन्हा लढाई होईल, पुन्हा युद्ध होईल, पुन्हा युद्धामध्ये नरसंहार होईल. पण त्या युद्धामध्ये निघणारा बाण हा प्रभू रामचंद्राचा नसेल आणि होणारा शेवट आनंददायी नसेल. उद्या मी संपणार आहे पण मला लागणारा बाण प्रभू रामचंद्राचा असणार आहे. मंदोदरी ही गोष्ट लक्षात ठेव. याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस. कितीतरी उदाहरण आहेत. वालीला बाण मारला, वालीला सुद्धा जन्मदान दिला असतं, पण वालीने म्हणा नाही 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 देवा, बाण कोणाचा लागलाय? तुझा लागलाय. रावण सीतेला घेऊन निघाला ना, तेव्हा एक पक्षी आडवा गेलता. काय नाव देत? जटायू. जटायू आडवा झाला, युद्ध झालं, रावणाच्या ताकदीपुढे निभावला आला नाही, पंख फुटले, सगळा खाली पडला आणि भजन करतोय श्रीराम. लक्ष्मण भैया आणि रामप्रभू असे फिरतायत आणि बघितलं तर काय वनात कोणीतरी भजन करतय. आणि जवळ आले, बघितलं तर जटायू पडलाय. जटायूच्या जवळ गेले, जटायूची मान उचलली, मांडीवर ठेवली. कुण? देवानं, प्रभू रामचंद्रानं अशी मांडी ठेवली. विचारलं काय झालंय? घडलेली सगळी हकीकत सांगितली. प्रभू रामचंद्र म्हणले माझ्यासाठी, माझ्या पत्नीचं रक्षण करण्यासाठी तू स्वतःचा प्राण पणाला लावतोस ना, थांब, मी तुला जीवदान देतो, तुला नवे पंख देतो, या आभाळामध्ये पुन्हा सैरावैर विहार कर. आणि जटायू म्हणतो नको 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 देवा, तुझे पंखही नको, नको तुझे पंखही नको, जीवदानही नको, काहीच नको. लक्ष्मण भैया म्हणले काय झालं, तुम्हाला दादावर विश्वास नाही का? आणि जटायूनं दिलेलं उत्तर या अभंगासाठी समर्पक आहे. जटायू म्हणला नाही नाही देवा, लक्ष्मण भैया असं नाही, देवापेक्षा तर माझा विश्वास कोणावरच नाही, पण आज देव मला पंख देतील, मी या आभाळामध्ये पुन्हा विहार करायला लागेल, या आभाळाचा आनंद घेईल. काही वर्षानं इथं शिकारी येईल, शिकाऱ्याच्या भात्यातून बाण निघेल, बाण माझ्या काळजाला लागेल, मी असाच कुठंतरी धारातीर्थी पडलेला असेल, मी मरणार आजही आहे आणि मरणार त्या दिवशी आहे. पण आजच्या मरणात आणि त्या दिवशीच्या मरणात फरक एकच आहे, आजच्या मरणात माझ्या उशाखाली देवाची मांडी आहे आणि नजरेसमोर देवाची मूर्ती आहे. याच्यापेक्षा सुंदर मरण दुसरं कुठलंच नाही. याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस, गोड भावा भोले इतना ध्यान देना, जब अंत समय आए, भोले इतना ध्यान देना, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, सामने बंसीवट हो, मेरा सावला निकट हो, जब प्राण तन से निकले. शेवटच्या वेळी देवाचं भजन घडावं. मग याचा अर्थ असा नाही शेवटच्या वेळाच भजन करावं, सवयीचं असेल तर करता येतं. जुने महाराज मंडळी एक उदाहरण द्यायचे. जुने म्हातारी महाराज मंडळी, एक जहागीरदार माणूस आजारी पडला, जहागीरदार, आणि पोरगा म्हणला म्हाताऱ्याचा शेवट गोड करायचा, त्यानं 10 भजनी घेतले किरायानं, 10 भजनी घेतले किरायानं. आणि त्या भजनीला सांगितलं दिवसागणिक तुम्हाला 500 रुपये, काहीच करायचं नाही, फक्त रामकृष्ण हरीचा जप करायचा. कुठं? क्वाटपशी बसून. भजनीने धरला ठेका, रामकृष्ण हा दणक्यात. 3 दिवस भजन केलं भजनीने, 3 दिवस. तिथे एक जण होतं, ते म्हणलं जात नाही रे हे डंगर एवढ्या लवकर. मग बोर झालं एका जागी बसू बसू, मग चला उगा खाली जाऊ, चहा बी पिऊन येऊ, सुपारी बिपारी खाऊन येऊ. ते म्हणले नाही रे, अरे नाही जात बघा, ते हसायला चला म्हणले. खाली गेले, चहा प्याला, सुपारी खाली, पायऱ्या चढू लागले. तेवढ्या तिची इकेट पडली. 3 दिवस भजन केलं, गेलं, आणि नेमकं भजनात थोडा गॅप घेतला का आयुष्यभर केलं तर शेवटच्या वेळेला मुखाला येतं. म्हणून याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा दिस, गोड व्हावा आता निश्चिंतीने, पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची. शेवट गोड झाल्यामुळं विसाव्याला आलो. आता चिंतन मोठं आहे. विसावा कुठं आहे तर तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. पंढरीतच विसावा का? माहेर संतांचे नामया स्वामी केशवाचे, नामया स्वामी केशवाचे संतांचे माहेर पंढरपूर खरा विसावा. आणि तिथं आल्याच्या नंतर आता निश्चिंतीने पावलो विसावा. आणि विसाव्याला आल्यामुळं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो
निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. मग आता आल्याच्या नंतर कौतुक वाटे झाली यावेचा. बघा तुम्ही, माणसाला कौतुक वाटतं कशाचं? केलेल्या प्रवासाचं. किती कौतुक वाटतं? 18 विश्व दारिद्र्यामध्ये एखाद्या माणसानं जगावं आणि उतार वयामध्ये त्याला पेन्शन बिन्शन भेटावं, त्यानं बंगला बांधावा मोठा लट, बंगल्याच्या वास्तुशांतीला कीर्तन ठेवावं माझंच, आणि मी कीर्तनाला यावं आणि मी बंगल्याकडे बघून म्हणावं वा काय बंगला बांधलाय. लगेच ते म्हणतंय महाराज काय सांगावं तुम्हाला, पावसाळ्यात पत्र गळायची. ही आहे का? ही वट्टा नव्हता महाराज, माती होती, निसती माती. रात्रभर बायकोन मी पाणी घराच्या बाहेर काढायचं, लेकराडी कपाटावर इकडं तिकडं बसवायचं. का लयच पाणी गळायचं महाराज. आज बंगला दिसायलाय तुमचा. बाबा ठीक आहे. कीर्तन झालं, पंगत दाबून जेवलो मी बी. नंबर 1 जेवण झालं. मी म्हणलं काय स्वयंपाक झालाय? महाराज काय सांगाव तुम्हाला, गिरणीत खाली पडलेलं पीठ आणलं, त्या पिठाच्या भाकरी करून खाल्ल्या महाराज. एकच भाकर होती महाराज. कधी मी उपाशी राहायचो तर कधी बायको राहायची महाराज. आज तुम्हाला पंचपक्वान दिसायले. माणूस खातो पंचपक्वान पण आठवण कशाची होते? भाकरीची. राहतो बंगल्यात पण आठवण कशाची होते? झोपडीची. कौतुक वाटे झाली. वेच या शब्दाचा अर्थ आहे कष्ट. कष्टाचं कौतुक वाटतं. कधी तुमच्या गावात एखादं पोरग 12वीला 100 पैकी 99% घेऊन पास झालं आणि त्या पोराचा सत्कार इथं ठेवला. ते पोरग म्हणते का गोलाईत कसं फिरत होतो? PVRला किती पिक्चरला गेलो म्हणते का? कसं बोंबलत फिरलो 5 नंबरला. हा ते पोरग म्हणते 18 तास अभ्यास करत होतो, एक टाइम जेवत नव्हतो. लोक टाळ्या वाजवतात. तर ती उपाशी राहिले लोक टाळ्या वाजवतात का? कष्ट केले की त्याचं कौतुक वाटतं. कधी? विसाव्याला म्हणजे यशाच्या मार्गाला आल्याच्या नंतर. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगलाचे तिने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेच्या. गुरुजी 2 काळ मी सांगितले. पहिलं चरण, तिसरं चरण, दुसरं चरण आणि चौथं चरण. पहिल्या चरणामध्ये आणि तिसऱ्या चरणामध्ये भूतकाळ आहे, दुसऱ्या चरणामध्ये आणि चौथ्या चरणामध्ये वर्तमान आहे. आता हा शब्द वर्तमानवाचक आहे. काळ 3 प्रकारचा आहे बरं का. आता काळ शब्द हा मृत्यूसाठी वापरला जातो आणि काळ आहे, बरोबर आहे का नाही? शाळेत असताना 3 काळ शिकले आम्ही, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. इंग्रजीमध्ये पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. पुन्हा त्याचे 11 प्रकार होते. परफेक्ट, इम्परफेक्ट, बरोबर आहे का? परफेक्ट, कंटिन्यू, हे सगळंच होतं. काळाचे 3 प्रकार, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ. आता या 3 काळाचा विचार करायचा झाला तर देव नावाचं जे तत्व आहे, देवाला काळ आहे का? बोला, देवाला काळ आहे का? देवाला काळ आहे का? काळ. हनुमान जयंतीला लोक हनुमान जयंती करतात, म्हणजे आधी हनुमंतराय नव्हते का आणि पुढे नसणार आहेत का? देवाला काळच नाही. ऐका, देवाला काळ नाही. मूर्ख माणसाला 1 काळ, सामान्य माणसाला 3 काळ आणि संतांना 2 काळ. तुम्ही म्हणताल महाराज कसं काय? मूर्खाला 1च काळ आहे. कधी बी गावातल्या मूर्ख माणसाला भेटायचं, एक तर भूतकाळात गप्पा हाणतंय, नाही तर भविष्याच्या गप्पा हाणतंय. 30 वर्षापूर्वी आमचं कसं होतं? गप्र. तेच ऐकायलो मी 25 वर्ष झालं. 30 वर्षापूर्वी आमचं असं होतं, तसं होतं, तसं होतं. चहा पितोसून बिल देत नाहीस ग, बस उग. पण असे माणसं असते ते भूतकाळातच रमतात गुरुजी. कधी बी भेटा. आणि काही काही भविष्य काळात, येत्या 5 वर्षात आपलं काय असेल बघ. 15 वर्ष झालं ऐकायलोय गप. म्हणजे मूर्ख माणूस एक तर भूतकाळात रमतो, नाही तर भविष्यात. त्याला 1 काळ. सर्वसामान्य माणसाला 3 काळ आहेत. कोणते काळ आहेत? भूतकाळात केलेल्या कृतीचा विचार करून वर्तमान काळात काम करणं आणि भविष्यकाळ सदृढ करणं, हे सुज्ञ माणसाचं लक्षण आहे. आणि जबाबदारपूर्वक बोलतो, संतांना फक्त 2 काळ आहेत. 2 काळ. आणि ते कोणते? भूतकाळ आणि वर्तमान काळ. संतांना भविष्य काळ नाही. नाही. तुम्ही म्हणताल महाराज कसं काय? संतांना भविष्य काळच नाही. लय जड आहे पण गरजेचं आहे. गुरुजी भविष्य काळच नाही संतांना. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? भूतकाळात संतांनी भजन केलंय आणि वर्तमान काळात देव प्राप्त केलाय. पुढे भविष्यामध्ये देव प्राप्त करायची गरजच नाही ना. भविष्यच नाही संतांना, भविष्य काळच नाही. वर्तमानातच संत अशा काळाला, अशा सिद्धीला प्राप्त आहेत की भविष्यात त्यांना काही करायची गरज. हे मठ बिट मठाधिपतीचं लक्षण आहे. संतांचं लक्षण नीट आहे का? हे पुढच्या तारका बिरका घेणं हे आमच्यासारख्याचे लक्षण आहे. मी काल नोव्हेंबरमध्ये तारीख घेतली पुढच्या वर्षीची. माझा मित्र म्हणला एवढ्या लांबची, मला ॲडव्हान्स घ्यायची, पुढे होईल ते होईल.
काय होईल ते पण घेतात, कॉन्फिडन्स असते. असो, संतांना भविष्य काळ नाही, संतांना भूत आणि वर्तमान आणि एक संगत सांगतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. संतांना भूतकाळ आहे, संतांना वर्तमान काळ आहे, संतांना भविष्य काळ नाही. आणि मायबाप हो, लक्षात ठेवा, संतांचा भूतकाळ आपला वर्तमान काळ असला पाहिजे. नीट आहे का? संतांचा भूतकाळ आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि संतांचा वर्तमान काळ आपलं भविष्य असलं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज कस काय? सिद्ध करतो. संतांचा भूतकाळ आपला वर्तमान काळ, संतांनी भूतकाळात भजन केलंय, आपल्याला वर्तमान काळात संतांनी वर्तमान काळात देव प्राप्त केलाय, आपल्याला भविष्य काळात देव प्राप्त करायचा आहे. ही संगत ज्याला कळली ना त्याला परमार्थ कळाला. नाम मंगळाचे तिने गुणे विठोबा माई बारको मारे विळो बारको माई बारको बारको माई बारको माई बारको माई बारको माई बोला पुंडरी गवरदा देव तुकार पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की बारको माई बारको माई बारको माई. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची आकब तू कवाटे झाली या बेचांचे, नाम मंगळाचे तिन्ही गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची या वेळेची मर्यादा आहे. शेवटचं चरण राहिलेलं आहे, परंतु एका बापाचा स्मृतिदिन आहे, बापाचं पुण्यस्मरण आहे. तिन्ही सुपुत्रांनी मिळून हे पुण्यस्मरण केलंय, प्रथम वर्ष श्राद्ध केलंय. मी एक वाक्य बोललो होतो, कीर्तन जर तुम्ही मन लावून ऐकलं असेल तर लक्षात येईल. पहिल्यांदाच वाक्य बोललो होतो की काही ठिकाणी 9वं मासिक साजरं केलं जातं, 6वं केलं जातं, 3रं केलं जातं, 12वं केलं जातं. आणि त्याच्यानंतर एक वाक्य वापरलं होतं की समाजामध्ये काही दळभद्री असेही लोक आहेत याच्यापैकी काहीच करत नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. पण या तिन्ही सुपुत्राच्या चरणावर मी साष्टांग प्रणिपात करेल. तिघही उच्च शिक्षित आहेत आणि अशा काळामध्ये आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी संप्रदायाचा हा अट्टहास तुम्ही केला, कीर्तनाचा. गुरुजी वर्तमानामध्ये बापाला बाप आणि आईला आई म्हणायला अवलादी तयार नाहीत. आणि गुरुजी माझं एक वैशिष्ट्य आहे, आता माझा स्वभाव थोडा विनोदी आहे, माहिती आहे तुम्हाला. आणि मला एक कीर्तनकारच आहेत, ओळखीचेच आहेत. आणि ते मला म्हणले, बाबा तुम्ही हे वर्ष श्राद्धाचं तिरवीचं कीर्तन घेत जाऊ नका. मी म्हणलं का? तुमचा स्वभाव जरा विनोदी आहे, त्या दिवशी वातावरण जरा गंभीर असते. हो, कीर्तन श्राद्धाचे कीर्तन म्हणजे की लोकांना पाठ झाले, संसार दुःखामुळा पाठ झालेत प्रमाण, चहूकडे हिंगाळा. काय मग आता? हो, म्हणणारा बी साखर घेऊन चाललाय, गाणारा बी साखर घेऊन चाललाय, वाजविणारा बी घेऊन चाललाय, कीर्तन करतो जास्त घेऊन चाललाय आणि श्रोते बी चांगले घेऊन जाईल. पण ते चालूच आहे, बरोबर आहे का नाही? मी म्हणलं कितीही गंभीर असलं तरी मी खंबीर आहे, काही अडचण नाही. पण मला असं वाटतं बरं का, ही जुनी मंडळी सगळ्यांना माहिती आहे, बाकीचं कीर्तन टाळलं तरी हरकत नाही, पण श्राद्धाचं कीर्तन मी टाळत नाही. का टाळत नाही बाबा? सप्ता तरी गावकरी मिळून करतात, सप्त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो, म्हणून सप्त्याचं पुण्य सुद्धा सगळीकडे डिवाइड होतं. सप्त्यात सप्ताह सगळेजण मिळून करतात म्हणून ते येऊ होतो. पण श्राद्धाचा कार्यक्रम, पुण्यस्मरणाचा कार्यक्रम एक कुटुंब करत असतं आणि हा कार्यक्रम ऋणातून मुक्त होण्याचा असतं. तिथं आपण गेलं पाहिजे म्हणून मी प्रामाणिकपणे हा तारखा टाळत नाही. एक काल सिल्लोडला होतो, आता इथं आलोय. उद्या 6 डिसेंबर आहे, बाबासाहेबांचा पुण्य महापरिनिर्वाण दिन आहे. उद्या गुरुजी संगमनेरला आहे, इथून तिकडं जायचंय, जाता जाता नगरला करून पुढं जायचंय. म्हणजे सांगायचंय काय, का आलोय मी? ज्या काळात बापाला बाप म्हणायला अवलादी तयार नाही. काळ भयानक आहे, हा भयानक काळ. आमच्या वयाची पोरं तर हल्ली बापाला बोलत नाहीत. बापाचं आणि पोराचं नातं सूर्यासारखं आणि चंद्रासारखं आहे. म्हणजे सूर्य असला की चंद्र नसते आणि चंद्र असला की सूर्य नसते, आणि ह्याच्यात मध्ये असती माय. बापाला काय म्हणायचं असेल ते माईपाशी सांगते, पोराला काय म्हणायचं असेल ते तर माईपाशीच सांगते. हो, ते प्रसाद असणारे प्रशांत असणारे नावाचा कवी आहे. तो म्हणतो, बाप म्हणाला मला झोपायचे दिव्याची वात थोडी कमी कर, आणि पोरगा म्हणला मला अभ्यास करायचे दिव्याची वात थोडी वर कर.
रात्रभर ती वात खाली आणि वर करत राहिली आणि बाप लेकाच्या आयुष्यात माय पंथीसारखी जळत राहिली. हे वस्तुस्थिती आहे. बापाला बाप म्हणत नाहीत. हो गुरुजी ते आता थोडे पोरं कमी आहेत लांबून ऐकायले. ते महाग त्या क्रिकेटमधला MIचा कॅप्टन बदलला. MI म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला. रोहित शर्मा होता, हार्दिक पांड्या झाला. आमच्या गावचा पांड्या नाराज झाला. हो आमच्या गावचा पांड्या 2 दिवस जेवला नाही. त्याला म्हणलं कसं काय, टीमचं चुकलं राव म्हणला, लय चुकलं. हार्दिक पांड्या, अरे पांड्या गप्र, तुला गावच्या टीम मध्ये घेत नाही, तुला बॅट धरता येत नाही, तू त्यांचे गणित काढतो. धोनीनं किती धावा काढल्या, विराटनं किती धावा काढल्या. मला वाटतं ह्या पोरांनी क्रिकेटरच्या धावा मोजण्यापेक्षा या बांधावून त्या बांधावर आणि त्या बांधावून या बांधावर आपल्या बापानं किती धावा काढल्या जर मोजल्या ना तर त्यांच्या आयुष्याचा मॅच टाय होणार नाही. होणार नाही. मी हे कीर्तन करतो ना, मी ह्याच्या आधीही बोललो, खानापूरमध्येही बोललो, मी हे कीर्तन करतो ना हनुमंतबुवा फक्त बापामुळं करतो. तुम्ही यूट्यूबला माझं नाव टाका, माझ्या व्याख्यानाचे लाखो व्हिडिओ येतात, लाखो. आणि मी हे कॉलेज करत करत करतो. हे शिकलेली पोरं म्हणून सांगतो. मी BA केलं, MA केलं, MPhil केलं. मध्ये एका कॉलेजवर शिकवित होतो, पण आता PhD करत असल्यामुळे ते जमत नाही. आता PhD करत करत मी कीर्तन करतो. म्हणजे मी शिकलेला महाराज आहे. ही टकुऱ्या ठोवा, त्यांचा काय धंदाच आहे. हां माझा हा छंद आहे म्हणून मी याच्यात आहे. बरोबर आहे का नाही? नाही आपल्या बी क्षेत्राचं असं झालं, काहीच जमाना गेलं की महाराज व्हालेत. बरोबर आहे का? एक 10वीला नापास झाला, त्याच्या बापानं मला फोन केला, गुरुजी कुठं संस्था असली तर बघा. का? पोराचा 10वीला 1 विषय गेला. अरे म्हणलं इकडे 1 गेला, इकडे 1 बी निघायचा ना, हे काय सोपं आहे होय? असं पण ते झालंय तसं. पण मी बापाच्या इच्छेसाठी कीर्तन करतो. सगळ्यांना माहिती महाराज. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते. तिथं एकदा एक महाराज आले आणि त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. माझा बाप मला घरी येऊन म्हणला काय व्हायचंय? म्हणलं इंजिनियर व्हायचंय. वडील म्हणले इंजिनियर डॉक्टर काय व्हायचे ते, पण महाराज होय. म्हणलं जमल का? खानदानातला पहिला महाराज आहे. बाप म्हणला होत असलं तर बस, नाही तर उठ. बापाने चॅलेंज दिली, ती मी ॲक्सेप्ट केली. आणि नको त्या ऐऱ्या गेऱ्याची चॅलेंज ॲक्सेप्ट करण्यापेक्षा बापाची चॅलेंज ॲक्सेप्ट करायची. यश मिळतं म्हणजे मिळतं, यात तीळ मात्र संशय नाही. झी टॉकीजला माझी कीर्तनं झाली. पहिलं कीर्तन झी टॉकीजला लागलं ना, गावात एक बॅनर लावलं होतं. आता गुरुजी आमच्या घाटनांदूरला सारखेच येतात. बॅनर लावलं होतं चौकात, मित्रांनीच लावलं होतं. आणि माझ्या बापाला कळलं बॅनर लावलंय चौकात. माझे वडील 1.5 किलोमीटर चलत आले, 1.5 किलोमीटर बॅनर बघाय. आणि असं बॅनरकडे बघत होते. त्या दिवशी माझ्या बापानं 150 चहा पाजले असतील गुरुजी. पण मा बाप लय हुशार आहे. त्या हॉटेलमध्ये चहा नाही पाजला ज्या हॉटेलवर बॅनर लावले, त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये. सुर के पिओ नाही, देख के पिओ. पहिले देखो बाद में पिओ. हा चहावाला लय हुशार असते, तुम्हाला काय माहिती नाही का? कळलं? हा लय अवघड कार्यक्रम असतो. माझ्या वडिलांनी लय लोकाला चहा पाजला. आणि संध्याकाळी कीर्तन लागणार होतं. वडील गाले सोप्यावर बसले. झी टॉकीजला माझी एंट्री झाली. बापाच्या डोक्यात काय आलं माहित नाही, हळद कुंकू घेतलं आणि टीव्हीला लावलं. टीव्हीला असा टीव्ही पुसला धुळतीची. टीव्हीला हळद कुंकू लावलं. आणि वडिलांना विचारलं, पप्पा टीव्हीला हळद कुंकू कसं काय? माझे वडील म्हणले, अरे बाळा आत्तापर्यंत या डबड्यामध्ये दुसरे हिरो बघितले, आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू लाव. हा बाप करी जोडी लेकुराची ओढी. बाप समजत नाही. हा मध्ये ते आजी अतुलचं गीत फार व्हायरल झालं होतं. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फट्टा मंदी हासू परी कनावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप उमगत नाही. बाप बोलतो, बाप मारतो, बाप शिव्या देतो, पण बापासारखं प्रेम कुणीच करत नाही. म्हणून बापाला देव म्हणायला तयार व्हा. हा आशावाद तुमच्या समोर व्यक्त करतो. तुकोबराय म्हणले, बस बस आता आयुष्यात दुसरं काहीच नाही. केलेला अट्टहास आमचा फलद्रूप झालाय, फलद्रूप झालाय. आम्ही 20व्याला आलोय. 20व्याला आल्यामुळं आम्हाला निश्चिंती लाभली आहे. निश्चिंती लाभल्यामुळं आमच्या प्रवासाचं कौतुक वाटतंय. कौतुक वाटत असताना आम्ही नाम भगवंताचं मंगलमय जे नाम आहे ना,
ते मंगलमय नाम आम्ही अखंड भगवंताचं नाम गात आहोत आणि ते नाम गात असल्यामुळं आता दुसरं काहीच नाही. आता काय तुका म्हणे मुक्ती परणे नवारी तुका म्हणे मुक्ती परणे नवारी तुका म्हणे मुक्ती परणे नवारी तुका म्हणे आता निश्चिंती
निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळीमेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया. मुक्तीसोबतच आमचं लग्न लागलं. मुक्ती नकोच, मोक्षपद तुच्छ केले या कारणे. आम्हाला मुक्ती नकोच, मोक्ष नको. का उलट गर्भवासाला यावं असं सांगितले. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे. कशामुळं? गर्भात फार त्रास आहे आई, फार. नाटाच्या अभंगात तुकोबऱ्या म्हणले काय सांगू गर्भीच्या यातना मज भोगता नारायणा मांसमळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणाध्यात. गर्भात यातना आहे तरी गर्भवासाचं सुख द्या म्हणले. का याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व संत माबापाच्या चरणी समर्पित करत असताना काही चुकलं असेल तर बरोबर 12:07 आपली झालेली आहेत. 12 वाजता चालीसहित 12:07 आपली ही सेवा संपन्न झालेली आहे. झालेल्या सेवेला पूर्ण विराम देत असताना तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनंती असे. बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणावर समर्पित करत असताना आमचे मृदंगाचार्य दादा, आदरणीय दौलत गुरुजी, आदरणीय दिलीपांना, आदरणीय हनुमंत बुवा आणि ही सगळी गुणीजन मंडळी आणि गुरुजीची पुढची पिढी म्हणजे आमचा दादा या ठिकाणी घडतो आहे. इतकं गोड गातोय तो महाराज, क्या बात आहे. आणि आमच्या सगळ्या मुलांसाठी म्हणजे आम्ही गुरुजीच्या नातवाच्या वयाची सगळी मंडळी आहोत. पण इकडं आलं की गुरुजी मान सन्मान देऊन आदरयुक्त बोलतात. वो आदमी बडा है मगर सर झुका के चलता है इसलिए वो आदमी बडा है. असे एक फार सुंदर वाक्य माझ्या वाचनात आलं. म्हणून ही झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना दोन्हीही कॅमेरामॅन शूटिंगवाले, काय चॅनलचं नाव आहे आपल्या दादा? नामाचा गजर. अरे हा नामाचा गजर. हो 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 नामाचा गजर आणि अभंगवाणी. अभंगवाणी. वा वा वा, गोड नाव आहेत दोन्ही कीर्तन रूपी चॅनलचे. आणि ही फार मोठी सोय आहे महाराज. हा इतकी मोठी सोय म्हणजे घरी बसून ऐकणाऱ्याची सोय ना आमची बी सोय तारका वाढायला ना. त्याच्यामुळे मी थांबवत नाही महाराज, आहे का नाही. ज्या गावापर्यंत पोहोचू शकत नव्हतो त्या गावापर्यंत आपण याद्वारे पोहोचलो महाराज. काही लोक गुरुजी मोबाईल घेऊन येतात आणि माझ्याच कीर्तनातल्या गोष्टी मलाच सांगतात. तुम्ही हे सांगितलंय म्हणलं हो सांगितलं. म्हणजे लोक इथपर्यंत चांगलं ऐकत चाललेत. हे या सोशल मीडिया आणि ह्या टेक्नॉलॉजीचा विजय. बरं ह्या टेक्नॉलॉजीचा विजय त्याचा वापर कसा करावा हे या तरुण पोरांना समजले म्हणून त्यांचं कौतुक आहे. नाहीतर टेक्नॉलॉजी कोणाच्या हातात नाही, मोबाईल कोणाच्या हातात नाही. पण पबजी खेळण्यात आणि मोबाईलवर वेळ घालण्यात दलिंदर बरबाद झाली ना. पण या पोरांनी हातात कॅमेरा घेऊन त्याच्यातून कीर्तन रूपी शूट करावं. याच्यातून दोन गोष्टी, त्यांचं आर्थिक बळ पण तयार होतं आणि पुण्याचं काम त्यांच्याकडून घडतं की लोक घर बसल्या कीर्तन ऐकतात. कीर्तन यूट्यूबला अपलोड करा, फक्त टायटल सुंदर द्या. गोड सज्जन आहात, तुमच्या चरणावर ही सेवा समर्पित. साऊंड सिस्टीम वाल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोड साऊंड सिस्टीम दादानं दिली. गावातलीच आहे ना, निवाड्याची. वावा, निवडायची कुठून ती बी कळलं पाहिजे. तुम्ही निवाड्याची निवडली. गोड साऊंड सिस्टीम आहे. हार्मोनियम वाले बाबा सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित. वामन विष्णुपंतजी शिंदे यांना सद्गती प्राप्त व्हावी. त्यांचे तिन्ही चिरंजीव भारत, अंगद आणि बिभीषण. बरोबर आहे. भारत वामनरावजी शिंदे, अंगद वामनरावजी शिंदे आणि बिभीषण वामनरावजी शिंदे या तिन्ही सुपुत्रांनी अशीच आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होणं शक्यच नाही, पण आयुष्यभर प्रयत्न करत राहावा. दुःख मोठं आहे, त्यांच्या कुटुंबाला लहान तोंडी मोठा घास घेऊन एकच सल्ला देईल. दुःख मोठं आहे, त्या दुःखाची पोकळी काही केल्या भरून निघणार नाही. पण रडत बसण्यापेक्षा बापानं जो संस्कार दिलाय ना तो संस्कार आपल्याला टिकवता येणं ही खरी श्रद्धांजली असते. ती श्रद्धांजली तुम्ही अर्पण कराल आशावाद व्यक्त करतो. शेवटचं भजन सगळ्यांनी करा. जरा मोकळं बसा. संपलं, मोकळं बसा. शेवटचं भजन करायचं. ज्याला हात आहे त्यानं टाळी वाजवायची, ज्याला जीभ आहे त्यानं भजन करायची. इमानदारीने सांगतो, हात असून टाळी वाजवणार नाही, त्याच्या हातावरून वारं जाईल.
आणि जीभ असून जे भजन करणार नाही, दाताखाली जीभ येऊन 2 तुकडे होतील. कुठला आहे? आंदलदाव, तालुता लेनापूल, तालुता लेनापूल, दिला लातूल. असं जर होऊ द्यायचं नसेल तर ज्याला जीभ आहे आणि ज्याला हात आहे त्यांनी शेवटचं माझ्या ज्ञानोबरायांचं तुकोबरायांचं भजन करा. वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली. हरे विठ्ठल जय जय, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय.